नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्वास्थ्य मंत्रातर्फे आयोजित केलेल्या नवरात्री निमित्तच्या संवाद शृंखलेमध्ये जागर स्त्री शक्तीचे. आणि आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्या विषयाचे संवादक आहेत अंजली चिपलकट्टी, माणूस असा का वागतो या पुस्तकाच्या लेखिका. त्या नेहमी सायंटिफिक टेम्परामेंट किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि रॅशनल थिंकिंग हे आपण स्वतःमध्ये कसं डेव्हलप करायचं याविषयी अनेक वर्कशॉप्स घेत असतात पूर्ण महाराष्ट्रभर. आणि त्या आज याच विषयाशी आपल्याशी बोलणार आहेत की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि रॅशनल थिंकिंग हे काय आहे आणि त्याचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे. तर मला तुम्हाला हे आधी विचारायचं होतं की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची पद्धत. आपल्या संविधानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाला खूप महत्त्व आहे असं सांगितलं. तर याचा अर्थ संविधानकर्त्यांना हे माहिती होतं की रॅशनल थिंकिंगचा आपल्या जगण्याशी खूप जवळचा संबंध आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोनचा अर्थ असा किंवा वैज्ञानिक विचार पद्धती ज्याला आपण म्हणतो त्याचे काही टप्पे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण निरीक्षण करतो का नीट चांगल्या पद्धतीने, त्या निरीक्षणाचा अर्थ आपण कसा लावतो, तो अर्थ लावताना आपण काही गोष्टी गृहीत धरतो का, मग ती गृहीतकं योग्य आहेत का हे तपासतो का, किंवा आपण त्याच्यातनं जे निष्कर्ष काढायचा प्रयत्न करतो ते निष्कर्ष लॉजिक म्हणजे तर्काच्या कसोटीवर उतरतात का. ह्या सगळ्या पद्धतीने आपण जेव्हा विचार करून एखादा निष्कर्ष काढतो मग त्याच्यामध्ये निरीक्षण अर्थात म्हणजे पुरावे असणं, त्या पुराव्यांची सत्यता पडताळून पाहण्याची अपेक्षा त्याच्यामध्ये. अशा प्रत्येक पायरीला आपण तर्काची कसोटी लावूनच निष्कर्षापर्यंत पोचलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही आपण एका बाजूनीच भावनांचा आधार घेऊन निष्कर्षापर्यंत येत नाही ना. ही एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे एक खूप मोठी शक्यता तयार होते की आपण जास्तीत जास्त सत्याच्या जवळ जातो. आणि मग त्यामुळे सत्याच्या जवळ जायचं असेल तर वैज्ञानिक विचार पद्धतीशिवाय पर्याय असं म्हणायला. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे डोळसपणे बघणं किंवा एखादी गोष्ट आपल्याला करायला जर सांगितली तर दुसरं कोणीतरी सांगतंय म्हणून ती करण्याच्या आधी आपल्या बुद्धीने आणि चिकित्सेने बघणं की ते बरोबर आहे की नाही असं साधारण मला थोडंसं कळलं त्यातून. तर मग हे जेव्हा आपण आपल्याला सांगण्यात आलेल्या प्रत्येकच गोष्टीची चिकित्सा करतो तर तेव्हा कधी कधी असं त्या गोष्टीकडे फार एक नकारार्थी दृष्टीने पण बघितलं आणि संशयाने बघण्याचं जर असं म्हणत असू तर तो फार ऍक्च्युली गंमतशीर मुद्दा आहे की जेव्हा आपण एखादी माहिती समजा आपल्यापर्यंत पोचते, म्हणजे आता तर माहिती पोचण्याचे अनेक स्रोत उपलब्ध आहेत, व्हॉट्सअप पासून ते आपण फेसबुक पर्यंत सगळेच बघतो. तर माणसाचा मेंदू असा काम करतो की एखादी माहिती जेव्हा आपल्यापर्यंत पोचते त्यावेळेला शक्यतो आपण ती खरी आहे का खोटी आहे असं, म्हणजे विशेषतः एखाद्या मैत्रिणी आपल्याला ती पाठवली असेल. वैज्ञान असं तुम्हाला सांगतं की तुम्ही जे काही बघताय आजूबाजूला त्याला प्रश्नचिन्ह लावायला शिका. आणि ते प्रश्नचिन्ह लावणं हे बऱ्याचदा आपल्याला चांगल्या काहीतरी निष्कर्षापर्यंत घेऊन जाऊ शकतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता मगाशी स्केप्टिकल असण्याविषयी आपण बोललो तर न्यूटनचा जो नियम आहे, एखादी गोष्ट आपण पडते, वस्तू पडते वरनं खाली, तर ती का पडते याचा एक काहीतरी थिअरी त्यांनी मांडली किंवा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे आणि म्हणून वस्तू वरनं खाली पडते. आता न्यूटनला हा प्रश्न का पडला, त्याच्या आधी कितीतरी लोकांनी वस्तू खाली पडताना पाहिल्या होत्या. तर त्याला असा प्रश्न पडला आणि त्याच्यामुळे काहीतरी एक मोठा शोध लागला. ही खरी गोष्ट आहे ना. म्हणजे आकाशाचा रंग निळा का असा प्रश्न आपण विचारतो का, तसं आपण विचारत नाही, पण तसा विचारला तर खूप मोठी थिअरी तयार होते. म्हणजे पाण्याचा रंग निळा आणि आकाशाचा रंग निळा कशातनं तयार होतो. तर हॅबिच्युएशन ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट आजूबाजूला जी आपण बघतो त्याचं इतकं आपल्याला सवयचं होतं की आपण त्याच्याबद्दल प्रश्न विचारणं बंद करतो आणि याच्यामुळे त्या हॅबिच्युएशनमुळे सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन ची वृत्ती मनात तयार होते. त्यामुळे एखाद्या गोष्टीमध्ये जर बदल घडवायचा असेल तर तिथे प्रश्न विचारणं, खटकणं हे सुरू झालं पाहिजे. तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हाही एक मोठा महत्वाचा भाग.
पॅरेंटिंगच्या संदर्भामध्ये अजून कुठल्या गोष्टीविषयी असं वाटतं का तुम्हाला की आई म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाने बघणं किती गरजेचं आहे? कारण म्हणजे एक आहे पहा, म्हणजे पिडियाट्रिशियन आहेत, त्यांचं पण बऱ्याचदा पोस्ट येतात की औषधं नाही देत पण दृष्ट काढली आहे किंवा हा दोरा बांधला आहे. तर याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? मी आता ही उदाहरणं आता तुम्हीच खूप छान सांगितलीत की एक आई म्हणून आपलं मूल जर आपल्याला असं बघत असेल की मला ताप आला किंवा अमुक झालं तर आई गंडादोरा बांधणाऱ्याकडे मला घेऊन जाते, तर त्याच्यावर तसेच संस्कार होतील आणि तो पण त्याच्या आयुष्यात पुढे तसं वागू शकेल का, अशी पण म्हणजे मुळात डॉक्टर आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं आणि त्याच्यामुळे माझ्या शरीरावरती होणारे परिणाम आणि त्यातनं मी बरा होणं, ही जी सायंटिफिक प्रोसेस आहे त्या तशा प्रकारचा विचार करण्यातून ते मूल पूर्ण बाजूला राहिलो. आणि आपण हे ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये बोलतो, पण इव्हन आजार होण्यामागे पण कुणीतरी काहीतरी केलं आणि कोणाची तरी दृष्ट लागली, हा पण एक जो समज आहे मुळात. आणि ह्याचा संबंध खूप मोठ्या प्रमाणात सॅनिटेशनशी आहे. म्हणजे आपल्याला दूषित पाण्यामुळे आजार होतात आणि मग ते आजार औषध दिल्यामुळे कमी होतात. हा एक साधा सायंटिफिक विचार. तुम्ही आता खूप छान सांगितलं की समजा आजार झालाय तर या दिशेने आपण एक उपचार तज्ञ माणसाकडून घेतोय आणि दुसरा आजार का झालाय त्याची कारण म्हणजे कॉझल त्यातलं अनालिसिस किंवा ह्याच्यामुळे हे होतंय, हा पण शास्त्रीय विचार समजून घ्यायला त्याच्यामध्ये खूपच चांगली मदत होते. हे सायंटिफिक आहे, हे लक्षात येत आहे का पहा. म्हणजे मुळात विज्ञानाची सुरुवात ही माणसाच्या कुतूहलातनं झाली. म्हणजे एखादी गोष्ट का घडते आणि मग त्या घडण्यामागचं कारण मी शोधत जाते. तर ही प्रोसेसच वैज्ञानिक दृष्टिकोनाला खूप अनुकूल आहे आणि माणसाचा मेंदू ऍक्च्युली अशा कुतूहलामुळे मोठा झालेला आहे किंवा आपला जो फ्रंटल कॉर्टेक्स आहे त्याच्यामध्ये ही कुतूहलाची बीज आहेत. आणि लहान मुलं पहा खूप प्रश्न विचारत असतात. लहान मुलं पूर्ण वेळ आपल्याला म्हणजे काय असे प्रश्न विचारत असतात आणि ज्याची उत्तरं आपल्याला माहित नसली की आपण त्याला तू गप्प बस म्हणतो, हे किती चुकीचं आहे याच्या. मी आता तेच सांगणार होते की पेरेंटिंग मध्ये हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे डॉक्टरांकडे घेऊन जाणं आणि या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण मुलांच्या प्रश्नांना तुम्ही काय प्रकारे डील करता, म्हणजे कसं त्याच्याशी इंटरॅक्ट करता, हे फार महत्वाचं आहे. कारण तुम्हाला माहित नसलेले अनेक प्रश्न मूल विचारणार, मग तुम्हाला प्रश्नांची जर उत्तरं माहित नसतील तर तुम्ही मुलांशी काय सांगणार. गप्प बस, तुला काय कळतंय, कशाला एवढे प्रश्न विचारतो, असं डिस्करेज करण्यापेक्षा तुम्ही असं म्हणू शकता की बाळा मला या प्रश्नाचं उत्तर माहित नाहीये, तर आपण हे प्रश्न तू तुझ्या मनात ठेव किंवा कुठेतरी लिहून ठेव, आपण योग्य माणूस आला की त्याला विचारू किंवा पुस्तकात आपण शोधण्याचा प्रयत्न करू. किंवा आता तर इंटरनेट उपलब्ध आहे, आपण सर्वच स्तरातल्या लोकांविषयी बोलतो त्यामुळे मी इंटरनेटचा उल्लेख केला नव्हता, पण इंटरनेटवरती तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात आणि ती शोधणं, त्या शोधण्याचं एक टेक्निक मुलांना सांगणं, इथपर्यंत सुद्धा तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन जाऊ शकतो. तर त्यामुळेच मी मगाशी म्हणलं की आईचा प्रभाव, आई काय प्रकारे एखाद्या प्रश्नाला उत्तर शोधते. आई स्वतः आई आजारी पडली किंवा आजूबाजूच्या पर्यावरणामध्ये ती वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधते याचा थेट परिणाम किंवा अनुकरण मुलं करत असतात. तर त्यामुळे आई जर अशी असेल की थांब तुला या प्रश्नाचं उत्तर मी इंटरनेटवर शोधून देते म्हणून कम्प्युटरवर बसली आणि तिने ते टाईप केलं आणि उत्तर सांगितलं, तर याचा किती मोठा प्रभाव पडणार आहे की तिला उत्तरं माहित नसली तर ती उत्तरं शोधते, ती पुस्तकात वाचून उत्तरं शोधते, ती स्वतः म्हणजे प्रयत्न करते, मग तेवढे एफर्ट्स घेते उत्तर आणण्यासाठी. तर या सगळ्याचा केवढा मोठा प्रभाव आणि याचा मुलांच्या एकंदर जडणघडणीवरती खूप जास्त मला यावरून आणखीन एक माझ्या मुलांना वाढवतानाच जे काही म्हणजे अभ्यास केला किंवा मला सापडत गेलं त्याच्यामध्ये मी एक वाचलं होतं की साधारणपणे मूल जर पडलं तर मग आपण त्याला अरे रे माझं बाळ पडलं करून त्या जमिनीला हात रे किंवा त्या कपाटाला हात रे असं करतो आणि मग त्या मुलाला कधीच कळत नाही की तो पडला ही त्याची चूक होती आणि पुढच्या वेळेस मी काय काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे मी पुन्हा पडणार नाही. त्यापेक्षा जास्त मला आता जे काही माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आलाय त्याला ही बाकीची परिस्थिती कशी जबाबदार आहे आणि मग मोठेपणी खरंच हे असं त्या याच्यामध्ये होतं का. म्हणजे लहानपणी आपण खूप जास्त जर सजगपणे प्रत्येक गोष्ट मुलगा किंवा आपलं लहान मूल कुठल्या दृष्टीने त्या गोष्टीकडे बघतंय याचा विचार करून केलं तर त्याचा नक्कीच
अगदी नाही. म्हणजे आता हे वैज्ञानिक दृष्टिकोनाला धरून आहे का? तर आता मुद्दा असा आहे की तुमचा मुलगा किंवा मुलगी किती वयाची आहे आणि तुम्हाला त्यांना त्यांचं कुतूहल शमेल अशा प्रकारे उत्तरं कशी देता येतील, हे खूप महत्वाचं आहे ना. म्हणजे जर का अजून थोडंसं मोठं झालं तर आता लहानपणी आपण 10वी पर्यंत फक्त न्यूटनचे नियम शिकतो किंवा ग्रॅव्हिटेशनल थिअरी इतकंच शिकतो, गुरुत्वाकर्षण वगैरे. मग आपण थोडेसे मोठे झालो की आपण म्हणतो की अरे अरे नाही नाही, वस्तू खाली त्याच्यामुळे नाही पडत, तर रिलेटिव्हिटीची थिअरी महत्वाची. मग तेव्हा आपण म्हणतो की न्यूटन चुकला. तर आता हे आपण काय 5वी-6वीच्या मुलांना शिकवू शकत नाही, तर त्यांच्या त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्या त्या वेळेलाची उत्तरं द्यावी लागतात. ती देणं हे खूप महत्वाचं. आपण आणि आता एवढा वेळ मुलांवरती म्हणजे मूल झाल्यानंतर मुलांवरती सायंटिफिक टेम्परामेंटचा कसा प्रभाव पडतो पेरेंटिंगमुळे वगैरे हे आपण बोलत होतो. पण मी तर त्याच्याही आधी जाऊन असं थोडंसं मागे जाऊन म्हणायला पाहिजे की आईनं स्वतः प्रेग्नन्सीच्या काळामध्ये सुद्धा काय प्रकारची काळजी घेतली पाहिजे. इथं सुद्धा आपल्याकडे आपल्या विशेषतः भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन दिसत नाही. त्याची सगळ्यात जास्त खरं तर काळजी करण्याचं कारण आहे. कारण मूल पोटात असताना ज्याला प्रीनेटल एन्व्हायरमेंट असं म्हणतात, त्यावेळेला त्याच्या मेंदूची वाढ नीट व्हायची असेल तर मुळात त्या स्त्रीनं चांगलं अन्न खाणं, स्वतःची हेळसांड न करणं आणि पौष्टिक खाता येणं हे फार फार आवश्यक असतं. पण आपल्याकडे गंमत अशी आहे की स्त्रीनं स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं म्हणजे ती कशी स्वार्थी आहे असं जणू काही एक म्हणजे कोणी बोलत नाही तसं, पण प्रत्यक्षामध्ये मात्र काय स्वतःच करतेस किंवा नवऱ्याच्या आधी वेळ झाली तर खाणं, अशा गोष्टी पण काही वेळेला घडत नाही. किंवा तिला मानसिक ताण येऊ नये असं पर्यावरण आजूबाजूला ठेवलं पाहिजे. हे वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये बसणार आहे. तिनं ह्याची मागणी करणं की मला आत्ता म्हणजे मी प्रेग्नंट असल्यामुळे मला आता अशा अशा गोष्टींची गरज आहे आणि तशा प्रकारचं वातावरण तुम्ही ठेवा आणि मला स्वतःला खाणं पिण्याच्याकडे लक्ष देण्याची माझी गरज असल्यामुळे मी तसं करणार असं म्हणणं हे स्वार्थीपणाचं नसून ते वैज्ञानिक दृष्टिकोनाला अनुसरून आहे असं किमान म्हणायला शिकणं. ह्याच्यासाठी खरं तर म्हणजे ही वृत्ती वाढली पाहिजे. ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण अजूनही आपल्याकडे जी स्वयंपाक करणारी स्त्री असते ती स्वतःच्या खाण्याकडे फारसं लक्ष देताना दिसत नाही. म्हणजे बाकीच्यांचं झाल्यानंतर मी जेवेन. आता हे बऱ्याच अंशी कमी झालंय असं वाटतं मला. पण तरी पण असतं शिळं जर पडलं असेल तर ती स्त्री खाणार आणि ऍक्च्युली त्याच्यामुळे खूप सगळ्या डेफिशियन्सीज आणि तर त्यामुळे स्त्रियांनी मुळात हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला तुमचं मूल खरोखरी जन्मताना त्याचा मेंदू सुदृढ हवा असेल तर तुम्ही स्वतःची काळजी 9 महिने किती चांगलं, 9 महिने नाही त्याच्याही आधीपासून, कारण ते काय फक्त 9 महिन्यात घडत नसतं, तुमचं शरीर खूप आधीपासून घडलेलं असतं. तर स्वतःच्या शरीराची, मनाची आणि मानसिक स्वास्थ्य तुम्हाला असण्याची जितकी काळजी तुम्ही घेणं आवश्यक आहे तितकी तुम्ही घेताय का, हा वैज्ञानिक ह्याच्यातनं आलेला प्रश्न आहे. हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये स्वार्थीपणा कुठेही नाहीये आणि असला असतो तो चांगला आहे. पण आता खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार केला. आपल्या रोजच्या आयुष्यात त्याचा काय फरक पडतो, किती फरक पडतो याविषयी आपण बोललो. तर यामध्ये एक स्पेसिफिकली मुलांना वाढवताना वरती जास्त चर्चा झालेली आहे. त्यामुळे आपण कुठल्या पद्धतीचा वारसा आपण पुढच्या पिढीला देऊ इच्छितो, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला वाटतो. की कुठल्या पद्धतीने विचार करायला सांगतोय किंवा जे काही घडतंय त्याची जबाबदारी स्वतः घेणं हेही त्याच्यात आहे. तर हे पुढच्या पिढीकडे वारसा देण्याविषयी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा काय कसं, म्हणजे इव्हन बियॉन्ड आवर फॅमिली, माझ्या घरापेक्षाही दुसऱ्या ठिकाणी जर मला ही गोष्ट पेनिट्रेट करायची असेल तर आपल्याला काय कसं करता येईल. ऍक्च्युली याचं उत्तर म्हणून मी 1-2 गावांची गोष्ट मला सांगायला आवडेल. म्हणजे जी गावं खरी आहेत. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा असा आपला आपण बाळगला तर तो समाजामध्ये पण कसा पाझरत जातो. त्याच्यामुळे समाज पण वेगळ्या प्रकारचे होतात आणि त्यांची दृष्टी बदलण्यामुळे ते जास्त प्रगतीकडे जाऊ शकतात. त्याचं फार लांब जायची गरज नाही. म्हणजे माझ्याच पाहण्यामध्ये 2 गावं आहेत. एका गावामध्ये माझं स्वतःचं शेत आहे आणि दुसऱ्या शेजारीच एक दुसरं गाव. तर
त्या वागण्याच्या दोन गावकऱ्यांच्या पद्धती खूप वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे एका गावामध्ये अगदी कर्ज काढून सुद्धा म्हणजे मयतीसाठी किंवा तेरावा करण्यासाठी गाव जेवण घालण्याची पद्धत आहे. किंवा त्या गावामध्ये नर्सरी किंवा शाळेची जी काही इमारत आहे ती बरी आहे, त्याची काही फार बरी अवस्था नाही आहे. किंवा जत्रा जी भरते त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्यूट करून त्याचं देऊळ मोठं बांधलंय त्यांनी आणि त्याच्यासाठी खूप पैसा खर्च केला जातो. आणि त्याच्या विरुद्ध हे दुसरं जे गाव आहे त्याच्याकडे जर तुम्ही बघितलं तर तिथे गेल्या गेल्या तुम्हाला असं दिसेल की जी गटारं आहे ती त्यांनी छान बांधलेली आहेत. म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटनी बांधलेली आहेत, रस्ते छान आहेत, अंगणं स्वच्छ आहेत किंवा त्यांच्या घरं जी आहेत ती जास्त चांगली साकारलेली आहेत आणि त्यांची साधारणपणे अशी गावातल्यांची आर्थिक स्थिती जास्त चांगली आहे असं दिसतं. तर मी चौकशी करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्या ग्रामपंचायतीने काय निर्णय घेतलेले. आता ते ते कोणाच्या तरी माणसांच्याच प्रभावामुळे घेतले असतील. तर त्यांनी असं ठरवलं की जत्रेसाठी जे पैसे आपण घालतो, कॉन्ट्रीब्युशन काढतो, तर ते कॉन्ट्रीब्युशन जत्रेसाठी कमी खर्च करायचं आणि त्याच्यामध्ये गावातल्या पायाभूत सुविधा कडे जास्त लक्ष द्यायचं. आता ह्याच्यासाठी ग्रामपंचायतीकडे पण निधी असतोच, तर तो निधी पण ह्या गावामध्ये जास्त चांगल्या प्रकारे वापरला जात होता. किंवा इंडिव्हिज्युअली कुटुंब म्हणून माझा जो साठलेला पैसा आहे तो मी कशात गुंतवायचा, दागिन्यामध्ये गुंतवायचा का सण समारंभामध्ये खर्च करायचा की तर आम्हालाही करावंच लागतं, आमची ही प्रथा अशीच आहे असं ते गाव न म्हणतात. त्यांनी त्या ज्या प्रथा आहेत त्या बाजूला सारून त्या पैशाचा उपयोग मुलींना शिकवण्यामध्ये, म्हणजे त्यांच्या गावातली शाळा पण जास्त चांगल्या पद्धतीची, तिथे चांगली लायब्ररी आहे किंवा त्यांनी तिथे एक छोटीशी लॅब पण तयार करायचा प्रयत्न केला. तर इथे असं दिसतं की त्यांचा दृष्टिकोन आता असा होत चाललाय की आम्ही आता हा जो आपल्याकडे कमीत कमी संसाधनं आहेत त्या संसाधनांचा मी जास्त चांगला उपयोग करू करणार. आणि त्याच्यामुळे मग असं दिसतं की त्या गावातली मुलं मुली सुद्धा वेगवेगळे कोर्सेस शहरात जाऊन करतायत आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या आहेत आणि त्यामुळे त्यांचाही एकंदर जगण्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जास्त प्रगत आहे. तर हे चित्र सरळ सरळ दिसतं. म्हणजे आता आपण देशांचीच तुलना करायची म्हटलं तर भारत देश आणि कुठलाही प्रगत देश याच्यामध्ये जर तुम्ही तुलना केली तर आपण साधारणपणे कुठे कुठे वेळ आणि पैसा खर्च करतो हे जर बघितलं तर तिथे आपल्याला सरळ एक दिसतं की तिथे रॅशनल थिंकिंग कमी पडतं आपल्याकडे. आपण आपल्या शिक्षणावरती कमी खर्च करतो प्रगत देशांच्या तुलनेमध्ये. आणि इतरही आपले जे काही आहेत सार्वजनिक उत्सव जे साजरे केले जातात आपल्याकडे त्याच्याविषयी सुद्धा अजून जास्त सजगपणे विचार करण्याची आपल्याला गरज आहे असं आपल्याला दिसतं. कारण ध्वनी प्रदूषणामुळे आणि लेझर लाईटमुळे किती लोकांचं हे झालेलं आहे आता आपल्याला माहिती आहे. तर त्याच्याकडे आपण सायंटिफिकली बघणार का नाही हा मुद्दा आहे. तर तुम्ही जगण्याच्या कुठल्याही प्रसंगाकडे किंवा निर्णयाकडे डोळसपणे बघायला शिकलात तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की अरे इथे गडबड आहे, इथे गडबड आहे. पण तो दृष्टिकोन विकसित करणं हे खरोखरी गरजेचं आहे. आणि मगाशी मी ऍक्च्युली एक प्रश्न चिन्ह लावणे किंवा चिकित्सक असणे, शंका उपस्थित करणे या गोष्टीविषयी जेव्हा बोलत होते तेव्हा एक उदाहरण मला आता द्यावंसं वाटतं ते की परंपरा एखादी चालत आलेली आहे, प्रथा चालत आलेली आहे म्हणून ती चांगली असते असं नसतं. तर आपण अनेक प्रथा आपल्या समाजामध्ये सुद्धा ज्या स्त्रियांसाठी चांगल्या आहेत त्या मोडलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की सतीची चाल बंद झालेली आहे, ती राजा राममोहन रॉयमुळे आपल्याला आपण ती बाजूला ठेवली. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुल्यांनी काय केलं, त्यावेळेला स्त्री शिक्षण नव्हतं. मग आता त्या प्रथेला त्यांनी प्रश्नचिन्ह लावलं की नाही की हे बरोबर नाहीये असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी स्त्री शिक्षण सुरू केलं. त्या काळच्या समाजामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती शेण फेकलं गेलं आणि त्यांचं काही फार त्यांना नावाजलं गेलं नाही कारण की ते परंपरेच्या विरुद्ध होते. तर त्यामुळे प्रश्नचिन्ह लावण्याची जी वृत्ती आहे ना की हे बरोबर आहे का, हे योग्य आहे का असं म्हणण्याची जी वृत्ती आहे जी मुळात वैज्ञानिक दृष्टिकोनातून येते ती
आल्यामुळे आता मी एकमेकांशी आपण बोलतोय आणि आपल्याला शिकायला मिळालेलं. तर हे आपण लक्षात ठेवू की इतकं ते महत्वाचं आहे आपल्या याच्यावर. तर हा वारसा म्हणजे या 2 गावांपैकी हा जो दुसऱ्या गावाचा वारसा आहे की ज्याच्यावर झालेली आहे, तो वारसा आपल्याला नक्कीच पुढे न्यायला. विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संबंध जर का लावायचा असेल तर तो लावता येतो. पण आता विज्ञान हे फक्त एक माहिती म्हणून शिकवलं जातं. म्हणजे काहीतरी जणू माहिती आपल्याला दिली आणि ती आपण स्वीकारायची, त्याला आपण प्रश्नचिन्ह लावायचं नाहीये. तर त्यामुळे विज्ञान शिकवताना कुठेही वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये यावा असे प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये फारकत आलेली आहे. तर ती फारकत न येता विज्ञान शिकवता येऊ शकतं. पण त्याचा प्रयत्न माझ्या पण वर्कशॉपमध्ये मी करत असते. तर खूप छान माहिती दिली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज कळलं की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शाळेत जो विज्ञान हा विषय शिकवला जातो या दोघांचे काही संबंध नाहीये. वैज्ञानिक दृष्टिकोन ही त्याच्या बाहेर विचार करण्याची पद्धत आहे आणि आता आम्ही नक्कीच या दृष्टीने विचार करू, आपल्या मैत्रिणी विचार करतील अशी मला अपेक्षा आहे. थँक्यू.